भयातून उद्धार. सातारा जिल्ह्यातील एका गावात धीरज नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप हुशार, प्रेमळ होता. पण काही दिवसांपासून त्याच्या स्वभावात बदल झाला. तो सतत घाबरलेला असायचा, कोणाशी बोलायचा नाही आणि रात्री जोरजोरात ओरडायचा. घरच्यांनी बऱ्याच डॉक्टरांना दाखवले, पण काही फरक पडत नव्हता. एके दिवशी गावात एक साधू आले. त्यांनी धीरजला पाहिलं आणि डोळे बंद करून काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, याच्या मागे काही अधर्म शक्ती आहेत. हे ऐकून त्याचे आईवडील घाबरले. साधू म्हणाले, पण चिंता करू नका. श्री स्वामी समर्थांची कृपा असेल तर हे सगळं दूर होईल. सगळं काही नीट होईल. साधूंनी धीरजच्या गळ्यात श्री स्वामी समर्थांची प्रतिमा असलेली ताबीज घातली आणि घरातील सर्वांना सांगितलं, 7 दिवस रोज मनोभावे श्री स्वामी समर्थ नामाचा 1000 वेळा जप करा आणि धीरजच्या उशीजवळ दिवा लावा. घरच्यांनी तसे करायला सुरुवात केली. पहिल्या 2 दिवसात काही फरक जाणवला नाही, पण तिसऱ्या दिवशी रात्री धीरज शांत झोपला. हळूहळू बदल दिसू लागला. 7वा दिवस आला आणि धीरज पुन्हा पूर्वीसारखा हसरा, आनंदी झाला. त्याचं वर्तन बदललं, भीती नाहीशी झाली. हे पाहून घरच्यांना खूप आनंद झाला. ते नित्यनेमाने मनोभावे स्वामींची पूजा करू लागले. त्यांचे संपूर्ण घर स्वामीमय झाले. गावात ही गोष्ट सर्वत्र पसरली. लोक म्हणू लागले, जिथं भक्ती तिथं श्री स्वामी समर्थांची शक्ती असतेच. श्री स्वामी समर्थ.